आज पेशवेजीत महाल झगमगत्या लाईटने सजलेला, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद पटकावण्याच्या मार्गी असलेले अण्णासाहेब पेशवे यांच्या धाकट्या मुलाचा लग्न सोहळा पार पडला होता. सगळेच खुश होते, शिवाय अण्णासाहेबांचा धाकटा मुलगा सिद्धराज सोडून. तू आम्हाला आमच्या रूममध्ये नकोयस. एका बलात्कार झालेल्या मुलीसोबत संसार करायला आम्ही वेडे आहोत का? आणि तसंही आमचं ध्रुवीवर प्रेम आहे. तू निघ इथून. लग्नाच्या पहिल्या रात्रीच सिद्धराजने त्याच्या बायकोला म्हणजेच आध्याला बाहेरचा रस्ता दाखवला. आध्या एक अनाथ मुलगी होती. तिच्या मामा मामीने तिला लहानाचं मोठं केलेलं. सिद्धराज सोबत लग्न करून पहिल्यांदाच एका मोठ्या घरी ती आलेली. तिच्यावर झालेल्या बलात्काराने रातोरात तिचं जीवन बदलून गेलेलं. त्यात आता सिद्धराजकडून नको ते शब्द ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. जर मला असं घराबाहेर करायचं होतं, मग माझ्यासोबत लग्न का केलं? तिने रडतच सिद्धराजला जाब विचारला. का केलं असेल सिद्धराजने आध्यासोबत लग्न? काय करेल आध्या? त्यासाठी आमची तालकथा नक्कीच ऐका.